नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागातील महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून लाकडाची कर्नाटकात वाहतूक होत असल्याच्या तक्रारी आता सातत्याने समोर येत आहेत। सीमेलगतच्या अनेक भागात मोठमोठे वृक्ष तोडून त्यांची लाकूड मालवाहू वाहनांमधून उघडपणे कर्नाटकाच्या दिशेने नेले जात आहे। या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट असून वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। अनेक दिवसांपासून सीमावर्ती भागात मौल्यवान वृक्षांची कत्तल सुरू आहे। रात्रीच्या वेळीच नव्हे तर काही ठिकाणी दिवसा देखील वृक्षतोड केली जात असल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर हे लाकूड ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो आणि इतर मालवाहू वाहनांमधून थेट कर्नाटकात नेले जात आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कथित वृक्षतोड आणि लाकडाची वाहतूक सुरू असताना संबंधित यंत्रणेकडून प्रभावी कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या भागात नियमित गस्त घालतात का? जर गस्त होत असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली कथित अवैध वृक्षतोड आणि लाकूड वाहतूक त्यांच्या निदर्शनास का आली नाही? आणि जर माहिती होती तर तातडीची कारवाई का झाली नाही? असे प्रश्न आता ग्रामस्थ उघडपणे उपस्थित करत आहेत। या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।